आगतम स्वागतम सुस्वागतम. विचारांनी समृद्ध, आचरणाने प्रेरक अशी व्यक्तिमत्वे, समाज, संस्कृती आणि राष्ट्राची मान जोडणारी कार्यशील माणसे, स्वतःच्या कर्तृत्वातून एकात्मतेचा संदेश देणारे मार्गदर्शक अशा मान्यवर व्यक्तीचा परिचय आज आपल्यासमोर सादर करीत आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करून व्यासपीठावर स्थानपन्न व्हावे. तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे प्राध्यापक अनिल खनसे सर, प्राध्यापक दीपराज सांगला सर, प्राध्यापक मृणाल रसबूड मॅडम यांना देखील व्यासपीठावर स्थानपन्न व्हायची विनंती करते. प्राध्यापक दीपराज सांगला सर आणि प्राध्यापक मृणाल रसबूड मॅडम यांना देखील व्यासपीठावर स्थानपन्न व्हायची विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावर विराजमान सर्व कर्तृत्ववान मान्यवरांचे आणि येथे जमलेल्या सर्व स्वयंसेवकांचे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित शाश्वत विकासात युवकांचे योगदान या संकल्पनेवर आधारित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात आपले मनपूर्वक स्वागत. मी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पोपट शिंदे सर यांना विनंती करते त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारावे. मी सर्वांना विनंती करते सर्वांनी रासयोग गीतासाठी जागेवर उभे राहावे. जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे स्वयं से
विनंती करते. भारतीय तत्वज्ञानाने मानवाला केवळ व्यक्ती म्हणून न पाहता समाज, निसर्ग आणि विश्व यांच्याशी एकरूप असलेले समग्र अस्तित्व म्हणून पाहिले आहे. आधुनिकतेच्या धावपळीत भौतिक प्रगती झाली असली तरी मानवी मूल्य, सामाजिक समरसता आणि नैतिक अधिष्ठान यांची कमतरता जाणवू लागली आहे. अशा काळात मानव कोण आहे, त्याचा विकास कसा व्हावा आणि समाजाची दिशा काय असावी या मूलभूत प्रश्नांची समग्र व भारतीय उत्तरं देणारे विचार म्हणजेच एकात्म मानव दर्शन. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले हे दर्शन मानवाच्या शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चारही स्तरांचा संतुलित विकास अधोरेखित करते. व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण मानव जातीचा समन्वय साधणारे हे तत्वज्ञान आजच्या काळात अधिकच समर्पक ठरते. याच विचारांची सखोल ओळख करून देण्यासाठी आजचे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आजचे प्रमुख पाहुणे श्री रवींद्र शिंगणापूरकर सर यांचा परिचय करून देते. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर वक्ते माननीय श्री रवींद्र भालचंद्र शिंगणापूरकर सर यांच्या थोडक्यात परिचय करून देते. माननीय श्री शिंगणापूरकर सर हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी तसेच मॅनेजमेंट सायन्स पदवीधारक आहेत. त्यांनी बजाज ऑटो या नामांकित उद्योग समूहात रिक्षा असेंब्ली व संशोधन विकास R&D विभागात व्यवस्थापक पदावर तब्बल 32 वर्ष यशस्वी सेवा बजावल्यानंतर सध्या ते स्वतःचा व्यवसाय करत आहेत. महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. 1986 ते 1996 या कालावधीत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत कोल्हापूर जिल्हा प्रमुख तसेच पुणे महानगर कोषाध्यक्ष म्हणून प्रभावी कार्य केले आहे. याच काळात त्यांनी महाविद्यालयीन जनरल सेक्रेटरी म्हणूनही नेतृत्वाची भूमिका पार पाडली. डिपेक्स या प्रतिष्ठित स्पर्धा प्रदर्शनाच्या आयोजनात ते 1987 पासून सक्रियपणे कार्यरत आहेत. तसेच आशा भोसले संगीत रजनी, कसबा गणपती मिरवणुकीत पहिल्यांदा पूर्ण रांगोळीच्या पायघडीचे नियोजन, किल्लारी भूकंप मदत कार्य, शिवशक्ती संगम कार्यक्रमात व्यवस्था प्रमुख म्हणून नियोजन, तसेच कोरोना काळात पूर्ण शहरातील मदत कार्य अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. सध्या ते स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान या संस्थेचे सचिव तसेच सेवा आरोग्य फाउंडेशन या संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत असून या माध्यमातून वस्ती विकासाच्या विविध योजना व प्रकल्पांचे नियोजन व अंमलबजावणी करत आहेत. याशिवाय सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्ती व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. यानंतर मी डॉक्टर पोपट शिंदे सर यांना विनंती करते त्यांनी आजचे प्रमुख वक्ते श्री रवींद्र शिंगणापूरकर सर यांचा सत्कार करावा. And says, let's go. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पोपट शिंदे सर यांना विनंती करते त्यांनी मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या या बौद्धिक सत्राचे प्रमुख वक्ते रवींद्र शिंगणापूरकर व्यासपीठावर उपस्थित होते, पण पुढं ऑडियन्समध्ये जाऊन बसलेले वाणिज्य विभागाचे HOD अनिल खडसे सर, डॉक्टर रिजगुड मॅडम, डॉक्टर दिपराज सर, डॉक्टर रचना मॅडम आणि आणखी दोन सहकारी
आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर कालच मी बोललोय, त्यामुळं कदाचित बोर होणार, त्यामुळे मी काही जास्त वेळ नाही, 2-1 मिनिटच बोलणार आहे. एकात्म मानवदर्शन, तसं तर तो सगळा विषय सर खूप छान पद्धतीने आपल्यासमोर मांडणी करणार आहे. मगाशी बसल्या असल्या सर म्हणत होते, रवीजी, विषय सगळ्यात सोपा आहे पण समजायला खूप अवघड आहे. एकात्म मानवदर्शन म्हणजे आता प्रस्तावनेमध्ये छान प्रस्तावना केली, तर आजकालचे टेक्नोसावी सगळेजण विषय माहीत नाही आहे पण त्यातला ट्रक्स मात्र खूप छान पद्धतीने काढतात आणि व्यवस्थित म्हणजे प्रिसाईजली त्यांनी मांडणी केली की एकात्म मानवदर्शन काय. म्हणजे भारतीय तत्वज्ञानामध्ये आपण सगळ्यांना एकच असं मानतो. म्हणजे पाश्चिमात्य तत्वज्ञान आणि आपलं तत्वज्ञानामध्ये हाच एकमेव फरक आहे. ते म्हणतात ऑल आर वन आणि आपण काय म्हणतो ऑल इज वन. हा डिफरन्स आहे की जो एकात्म मानवदर्शन म्हणून आपण वेगळं काही नाही आहे. म्हणजे हा विषय म्हणजे पूर्वी आपल्या अनेक तत्वज्ञानामध्ये, पूर्वीच्या आपल्या धर्मग्रंथांमध्ये हेच लिहिलेलं आणि त्या आधारावर सगळ्या व्यवस्था निर्माण होतात. म्हणजे मूळ फरक हा आहे. पाश्चिमात्यांमध्ये अनेकत्व म्हणजे अनेक गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं मानलं जातं. आपण सगळं काय म्हणतो, सगळेजण एकच आहे. त्यामुळे ह्या मूळ विचारधारेचा आधारच वेगळा असल्यामुळं त्याच्या आधारावर निर्माण होणाऱ्या व्यवस्था वेगवेगळ्या येतात आणि मग अनेक त्यात फरक पडतात. मी कॉमर्सचा विद्यार्थी असल्या कारणाने एक छोटंसं उदाहरण देतो आणि मग मी माझं जे काही बोलणे वक्तव्य ते थांबवतो. एकंदरीत आपण सगळं एकच आहे असं म्हटल्यामुळं आपल्या विचारधारेमध्ये समग्रतेचा विचार येत असतो आणि जर पाश्चिमात्यांमध्ये सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्यामुळं त्याच्यामध्ये समग्रतेचा अभाव आहे. आपण सगळे एकच मानत असल्यामुळं म्हणजे एकच म्हणजे काय, तर आता प्रस्तावनेत सांगितले सगळेजण एक म्हणजे सृष्टी आणि आपण. मग या सृष्टीमध्ये प्रत्येक जो काही घटक आहे, मग तो निर्जीव असू दे सजीव असू दे, त्यामध्ये एकच तत्व आहे. आणि आजच्या विज्ञानाने सुद्धा विज्ञान प्रूव्ह झालेले की कुठलाही जरी आपल्याला निर्जीव वस्तू म्हटली तर त्याच्या जर मॉलिक्युलमध्ये आतमध्ये गेलो तर तिथं एकच गोष्ट वेगळी सापडते. त्याच तत्वाला आपण मानतो आणि मग सगळेजण आपण एकच आहोत. तर व्यक्ती आणि समाज हा वेगळा नाही. नॉर्मली आपण काय म्हणतो, व्यक्ती मिळून समाज बनतो, तर तसं नाही. समाजाचा अंगीभूत घटक म्हणजे व्यक्ती आहे असा आपलं तत्वज्ञान मानलं जातं. मग आपण अंगांगी भाव म्हणजे जसं माझा हात माझा आहे म्हणजे हाताला वेगळं अस्तित्व नाहीये. मग हाताला दुःख झालं तर मला दुःख होणार आहे, मला दुःख झालं तर ह्या हाताचं दुःख आहे. तसंच समाजाचं सुख म्हणजे माझं सुख आणि माझं सुख म्हणजे समाजाचं सुख असं हे तत्वज्ञान सांगते. मग त्या आधारावर जे काही व्यवस्था निर्माण होतात तो बेसिक डिफरन्स आहे आणि मग प्रत्येक क्षेत्रामध्ये ते मांडलं जातं. कॉमर्स म्हणून ज्यावेळेस अर्थशास्त्राचा विचार करता, एक उदाहरण नेहमी कदाचित तुम्ही ऐकलं असेल, जे थोडं मजेशीर उदाहरण आहे. एका सकल उत्पन्न म्हणजे कॉमर्सचे विद्यार्थी किंवा इकॉनॉमिक्सचे विद्यार्थ्यांना ती गोष्ट कळेल किंवा आजकाल GDP हा कन्सेप्ट बऱ्यापैकी माहिती आहे. म्हणजे एकूण सकल उत्पन्न कसं मोजतात, तर एकूण सगळ्या ज्या काही रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचं जे काही ते इन्कम जनरेट करतात त्यांची गोळाबेरीज म्हणजे एकूण सकल उत्पन्न असं ढोबळ मानाने सांगता येईल. म्हणजे जेवढे नोकरी करणारे आहेत त्यांचा पगार, जेवढे व्यवसाय करणारे आहेत त्यांचा एकूण नफा, अशा सगळ्यांची बेरीज म्हणजे सकल उत्पन्न असे थोडक्यात ढोबळ मानाने आपण मानूया. मग त्यात सर्व्हिस इंडस्ट्री सुद्धा आली, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आली, सगळेच आले. म्हणजे त्याचं मूल्य काय, तर ते मूल्यांची बेरीज म्हणजे एकूण सकल उत्पन्न. मग ह्यात असं म्हटलं जातं की एक उदाहरण की एका घरामध्ये त्या व्यक्ती घरकाम करण्यासाठी एका सर्वंटला, महिलेला तो नोकरीवर ठेवतो काम करायला आणि मग त्या महिलेला पगार असतो 10,000 रुपये महिना.
आणि मग ती काम करत असतील, म्हणजे याचा अर्थ एकूण सकल उत्पन्नामध्ये त्या 10,000 रुपये त्या महिलेचं उत्पन्न बेरीज होणार ना, म्हणजे जे काही एक्स अमाऊंट जर टोटल बाकी असेल तर एक्स प्लस 10,000 म्हणजे एकूण सकल उत्पन्न. परंतु त्याच्या पुढे गेलं 2-4 महिन्यांनी काय झालं तर त्या दोघांमध्ये प्रेम भावना निर्माण झाली आणि त्यांनी लग्न केलं. आता म्हणजे आधी ती कोण होती, त्या घरामध्ये एक नोकर म्हणून काम करत होती. आता ती काय करते, एक मालकीण म्हणून काम करते. काम तेच आहे, पण मग आता तिला पगार मिळणार आहे का, नाही मिळणार. तर मग याचा अर्थ मग सकल उत्पन्न घटलं का वाढलं? पाश्चिमात्य संकल्पनेनुसार ते काय झालं, घटलं, कमी झालं ना, कारण का तिला पगार मिळणार नाहीये. उलट तसं पाहिलं तर ती मालकीण म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल ना, म्हणजे स्वतःच घर आहे म्हणून. पूर्वी आधी नोकरी करणार म्हणून कदाचित लावली जेवढी काम करेल, पण आता मग उलट त्याची व्हॅल्यू वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? तर हा डिफरन्स आहे. आपला विचार करताना आपण विचार करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. तर मी खूपच एकदम तुरटक पद्धतीने हे मांडले का, तर मला क्युरियोसिटी क्रिएट व्हावी म्हणून. त्यात खूपशा असे हिडन पॉईंट्स आहेत की जे जोपर्यंत ते एक्सप्लेन होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं उलगडणार नाही गणित. तर तुम्हाला एक क्युरियोसिटी तयार होईल म्हणून हे उदाहरण दिलं तुमच्यासमोर. अशी अनेक उदाहरणं देता येईल. माझ्यापेक्षा रवीजी खूप छान पद्धतीने तो विषय मांडणार आहेत. तर एकंदरीत हा विषय नेमका काय आहे, तर आपण ज्या समाज व्यवस्थेमध्ये राहतोय, जी समाज व्यवस्था आपल्याला पुढे जाऊन आपलं जीवन सुकर करता येईल, तर ती काय कशाच्या आधारावर तयार झालेली आहे ते समजून घेणं आणि एकंदरीत ह्या समाज व्यवस्थेमध्ये आपण आपली भूमिका काय असायला पाहिजे, काय असते, या भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्माण करणारी ही एकात्म मानवदर्शन ही संकल्पना आहे. एवढं बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. Genesis, let's go. धन्यवाद सर. यानंतर मी आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री रवींद्र शिंगणापूरकर सर यांना विनंती करते त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. 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 तुम्ही स्वयंसेवक इथे जाणवे ना म्हणून, किंवा एकतर दुपारच्या गुलाबजामांचा प्रधान असेल, पण ती योग निद्रा करून संपणार ना सगळं? नाही अजून. म्हणजे मी मांडताना तुम्ही जागे असणार ना? मी मांडताना तुम्ही जागे असणार ना? नक्की. कारण आपले कार्यक्रम अधिकारी आणि आत्ताचे अध्यक्ष डॉक्टर पोपटराव शिंदे यांनी सांगितलं तसं हा विषय खूप सोपा आहे आणि त्याच्यामुळे पटकन कंटाळा येऊ शकतो. आणि प्रास्ताविका सांगितलं तसं की एकात्म मानव दर्शन असा जो मी एकात्म मानव दर्शन असं म्हणतो, तर बऱ्याच वेळा प्रचलित तो असतो एकात्म मानववाद. कारण आपल्याला सगळ्यांचं गेले 2-250 वर्ष असं प्रशिक्षणच झालंय की आपल्याला काहीतरी वाद असल्याशिवाय जग चालत नाही. त्यामुळं कधी कधी भांडवलशाही वाद असतो, कधी साम्यवाद असतो, कधी समाजवाद असतो, असं सातत्याने आपण सांगत राहतो. असं या प्रचलित हे जे एकात्म मानव दर्शन किंवा एकात्म मानवतावाद हा जो पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांनी मांडला, तो त्याचं त्यांनी विस्तृत मांडणी 22 एप्रिल ते 25 एप्रिल 22, 23, 24, 25 एप्रिल 1965 तो आजचा नाही. स्वतः दीनदयाळजी 25 सप्टेंबर 1916 साली त्यांचा जन्म आहे आणि 11 फेब्रुवारी 1968 साली त्यांचं देहावसन झालं. ते देहावसन खूप क्रूर पद्धतीने झालेलं आहे.
आत्ता त्या रेल्वेच्या स्थानकाला पंडितजींचं नाव दिलं, पण देगुसराळा नावाच्या एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर रुळाच्या कडेला काही स्टँड असतात, त्या स्टँडला पहाटे त्यांचा मृतदेह टेकवून ठेवणार. हे टेकवून ठेवलेल्या अवस्थेत ते मृत पावलेले सापडलेले आहे. कसे गेले, का गेले, कुणी गेलं, का मारलं किंवा मारलं का तसेच गेले असं काहीही माहीत नाही, कारण त्याची चौकशीच झाली नाही. त्याचं कारण त्यावेळेच्या विरोधी असणाऱ्या लोकांचे ते नेते होते. त्या विषयात आपण आत्ता जायला नको, पण फक्त असा ज्यांचा अंत झाला अशा माणसांनी हे सांगितलेलं तत्वज्ञान आहे आणि त्याला आता 60 वर्ष पूर्ण झाली. आता हे तत्वज्ञान त्यांचं स्वतःच म्हणणं आहे. म्हणजे मी मुद्दामून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळे टेक्नोसामी असल्यामुळे यांचा दीनदयाळजींचा फोटो किंवा समोर असावा म्हणून मी हे पुस्तक आणलं. हे तुम्ही छोटंसं पुस्तक वाचलं तर त्यांचं चरित्र मिळेल, हे उपलब्ध आहे सगळीकडे. आणि त्यांनी मांडलेला जो एकात्म मानवतावाद आहे, या त्यांची जी 4 भाषणांचा उल्लेख केला, ती 4 भाषणं सुद्धा मराठीमध्ये त्याचा अनुवाद उपलब्ध आहे, त्यांनी हिंदीमध्ये मांडलं होतं. तेही पुस्तक या प्रकारे उपलब्ध आहे. त्यांनी त्यांना त्यावेळेच्या सगळ्या प्रचलित परिस्थितीमुळं वाद असं म्हटल्यामुळे एकात्म मानववाद आहे, पण आता प्रत्यक्ष विचार केला तर आपल्या तत्त्वज्ञानांच्या दृष्टीने हे एक दर्शन आहे. तत्त्वज्ञानाचे काही विद्यार्थी आहेत का इथं, किंवा कला शाखेतले विद्यार्थी? त्यामुळे तुम्हाला हे दर्शन आणि वाद यातला फरक माहिती आहे ना? नसेल तरी हरकत नाही. शिंदे सरांनी सांगितलं तसंच माझंही म्हणणं आहे. माझं व्याख्यान हे तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्यासाठी नाही. मला हे स्पष्ट आहे की मी जे काही आपल्यासमोर मांडणार आहे त्या मांडण्यामुळं तुम्ही किमान विचार प्रवर्तक हो या विषयाचा सखोल अभ्यास करा. आणि मला खात्री आहे की तुम्ही टेक्नोसामी असल्यामुळं ते सगळं गुगल किंवा आपल्याकडे चाललं परप्लेक्सिटी, AI याच्यावर कुठेतरी शोधा. त्यामुळं आपल्या सगळ्यांचा असा समज आहे की मला जे महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमामध्ये सांगितलं जातं ते सगळं मला तिथं येऊन शिकण्याची काही गरज नाही, मी इथनं माहिती घेऊन करू शकतो. तर एका अर्थाने ते बरोबर आहे, पण लक्षात घ्या की महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी पण हे एक आता चॅलेंज आहे की माहिती तर तुम्हाला सगळीच असते, पण त्या माहितीमध्ये त्याचे डॉट्स जोडणं आणि त्याचं एक चित्र तयार करणं असं ज्याला म्हणतात, ते मात्र तुम्हाला प्राध्यापक किंवा शिक्षक हेच तुम्हाला करू शकतात. ती दृष्टी देऊ शकतात. माहिती खूप उपलब्ध असते. फक्त पूर्वी काय होतं, इथं आता डॉक्टरेट असणारे काही प्राध्यापक आपल्यामध्ये आहेत आणि त्यांनी त्यांची जेव्हा PhD केली ना, तेव्हा त्यांना अनेक महाविद्यालयांकडे जाणं, अनेक लोकांना भेटणं, वेगवेगळ्या ग्रंथालयांमध्ये जाणं, तिथली पुस्तकं पाहणं, हे सगळं करायला लागलं. आणि आता जर एखादा डॉक्टरेट करणारा PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारलं तर तो म्हणतो की सगळी माहिती उपलब्ध नसेल, सगळी सबस्क्रिप्शन्स अवेलेबल आहे जगात लायब्ररीमध्ये, असा आपला समज असतो. मग माहिती सगळी आपल्याकडे आहे, पण त्या माहितीचं ज्ञानात परिवर्तन होण्यासाठी, म्हणजे आता तुमच्याकडं गीत सगळ्यांकडे उपलब्ध आहे की नाही सेवा योजनेचं, पण ते गीत आम्हाला मुखोद्गत आहे का? मी NSSचा स्वयंसेवक आणि मला ते पाठ आहे का? नाही. ते करायला लागेल ना. हे मी म्हणत असताना मलाही स्वतःला त्याचा त्रास आहे की माझ्याकडे मला महाराष्ट्र गीत पाठ आहे, राष्ट्रगीत पाठ आहे, विद्यापीठ गीत पाठ आहे, माझ्या संस्थेची प्रार्थना पाठ आहे, पण मला अजूनही NSSचे गीत पाठ झाले. तर हे खूप साधी गोष्ट आहे. म्हणून मगाशी मी सांगितलं की कळायला खूप सोपं आहे, पण समजायला खूप अवघड आहे. हे का पाठ करायचं हा मूळ प्रश्न आहे. या एकात्म मानवतावादाच्या सुरुवातीपासून मागे जाण्यापेक्षा यातली एक कल्पना वेगवेगळ्या कार्यांनी आपल्या समोर येते आहे, ती म्हणजे अंत्योदय असा एक शब्द आहे. कदाचित आत्ताचं जे शासन काम करते ते या शब्दाचा बऱ्याच वेळा वापर करते. अनेक योजनांना अंत्योदय योजना असं म्हटलं गेलेलं आहे.
आणि त्यामुळे प्रश्न पडतो की अंत्योदय म्हणजे काय. परवा एक याच सोमवार मंगळवारी मागच्या एकात्म मानवता दर्शन या विषयाच्याच एका कार्यशाळेसाठी मी गेलो होतो. तिथल्या उद्घाटनाला एक राजकीय कार्यकर्ते आले होते. त्यांनी 2-4 उदाहरणं सांगितले. अंत्योदय म्हणजे काय, तर खूप साध्या साध्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचायचं. आता समाजातली शेवटची व्यक्ती म्हणजे कोण, असं त्यांनी करताना त्यांनी 2-3 उदाहरणं सांगितली. एक उदाहरण असं होतं की कोविडमध्ये आपल्या सगळ्यांना वॅक्सिन दिली, बरोबर. तर ती वॅक्सिन भारताने फक्त भारतातल्याच लोकांना दिली असं नाही, जगभर दिली. पण भारतामधल्या सुद्धा अरुणाचल प्रदेशसारख्या राज्यामध्ये, ज्या राज्याचं ते भारताचं असलं तरी सुद्धा चीन म्हणते की ते आमचं आहे, असा ज्याचा वाद चालू असतो, अशा राज्यामधल्या हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये, जिथं तुम्हाला बर्फामध्ये सुद्धा 5-10 किलोमीटर चालण्याशिवाय पोचता येत नाही, अशा ठिकाणच्या माणसाला सुद्धा वॅक्सिन देण्यात आली. शेवटची व्यक्ती समाजात, म्हणजे जिथं जायला आपण टाळू किंवा बघणार नाही. दुसरं उदाहरण आलेली योजनेतनं आलेलं पण आपल्याला कळतं असं, ते म्हणजे ते स्वतःचे राजकीय व्यक्ती, त्यांचं नाव घ्यायचं टाळतोय फक्त, अदरवाईज ते खूप आदरणीय राजकीय असले तरी सुद्धा खूप आदरणीय व्यक्ती. ते म्हटले की ते कर्नाटकातले आहेत मूळचे, त्यामुळं मंगलोरसारख्या गावामध्ये चालले होते कामासाठी पक्षाच्या. एक बैठक करून दुसरीकडे जात असताना रस्त्यामध्ये गाडीतनं जरा उशिरानं पोहोचत होते. साधारण रात्रीची 9:30-10ची वेळ असते. तर रस्त्यातनं जाता जाता त्यांचा फोकस आला की पटकन रस्त्यामध्ये इकडं 8-10 महिला, तिकडं 8-10 महिला उभ्या असलेल्या दिसायच्या. त्यांना प्रश्न पडला ना की अरे याचं गाव जवळ आलं की मध्येच महिला का उभ्या असतात आपल्या, आपण येतोय सांगणार, मी तर काही या गावात कळवलं नाही मी इकडनं जाणार आहे. तर त्यांनी तिथल्या बरोबरच्या असलेल्या कार्यकर्त्यांनी विचारलं की अरे काय भानगडी, या सगळ्या महिला का उभ्या आहेत रस्त्यात. तर ते कार्यकर्ते हसायला लागले. यांना कळलं ना की कार्यकर्ते हसतायत का. आणि मग ते म्हणले की तुम्ही हसताय का, मला खरंच कळलेलं नाही. मग त्यातल्या एकाला लक्षात आलं की ते चेष्टा करत नाही, तर ते खरंच विचारतात. आणि मग ते म्हणले की अहो सर काय आहे, सगळी आपली गावं आहेत, या गावामध्ये कुठंच लाईट नाही तर तुम्ही बघताच आहे, पण या गावामध्ये शौचालय पण नाही. त्यामुळे या सगळ्या महिला गावाच्या बाहेर येतात, येताना एकत्र येतात, कारण सगळा निर्जन प्रदेश आहे, अंधार आहे. कारण त्यात आपण आपल्या गाडीचा एवढा मोठा लाईट लावून समोर गेलो तर त्या काय करतील, त्या पटकन उभ्या राहतात. आता ही खूप वाईट गोष्ट आहे, पण त्या लोकांपर्यंत पोहोचायचं असं म्हटल्यानंतर आमच्याकडे शौचालयाची योजना आली केंद्र सरकारच्या माध्यमातून. काय विचार केला जातो अंत्योदयाचा, त्याचं हे उदाहरण. तिसरं एक उदाहरण त्यांनी सांगितलं ते की आपण सगळ्यांना आता धुरंधर बघितलं ना, किती जणांनी बघितलं. अरे उरलेल्या अजून लोकांनी बघितलेलं नाही, ठीक आहे हरकत नाही, मी मला काही धुरंधरचं प्रमोशन करायला नाही आलो, पण ही गोष्ट का आली ते त्यातनं कळेल म्हणून सांगितलं. आपण सगळेजण आता UPI वापरतो ना, म्हणजे नाव काही असेल, पेटीएम असेल, जीपे असेल, काय अजून भीम असेल, मूळ UPI आहे. तर ते UPI का असेल, धुरंधर बघितलं तर सांगायला लागत नाही, कारण त्यात त्याचं विवेचन दिलं. हे कुठलं सुरू झालं, का सुरू झालं, कधी केलं, त्याचं रिझन एवढंच होतं की या गावामध्ये सुद्धा जिथं बाजार असेल त्या बाजाराच्या कडेला जी महिला छोटा भाजीपाला विकते किंवा एखादा व्यक्ती काही पिशव्या शिवत असतो, काही जण चप्पल दुरुस्तीचं काम करतात, या सगळ्यांकडं आपण हे युनिट बघितलं ना. त्यामुळे त्याच्याकडे पैसे नाहीत सुट्टे, ही भानगड झालेली नाही, त्याच्या बँक खात्यामध्ये सगळं अवेलेबल आहे. ही अंत्योदयाची संकल्पना आहे, शेवटपर्यंतच्या माणसापाशी पोहोचलं. मी हे तुम्हाला कळणारी गोष्टी आहेत म्हणून सांगितलं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शासनाचं प्रमोशन हा अर्थ नाही, पण हे कळलं तर मग एकात्म मानवदर्शन काय ते कळेल, मग त्याचा वापर समाजात आधी सुरू आहे. त्यांनी अजून एक छान गोष्ट सांगितली, लोकांपर्यंत हे पोचत नाही.
म्हणजे का लोक शेवटची व्यक्ती काय असू शकते, तर कदाचित त्याच्याकडे ती क्षमताच नाही, म्हणजे इच्छा पण नाही आणि क्षमता पण नाही, अशी काही व्यक्ती असतात ज्यामुळे त्यांच्यापर्यंत काही गोष्टी पोचत नाहीत, बरोबर. दुसरी गोष्ट असते की त्यांना संधीच मिळत नाही, जरी सगळ्याला पण संधी मिळत नाही, त्यामुळं ते तसेच राहतात त्या गोष्टींपासून वंचित. बऱ्याच वेळा इच्छा आहे, संधीची वाट बघतायत, पण सोयी सुविधाच नसतात, जशी गावांची गोष्ट. आणि काही वेळेला शारीरिक क्षमताही नसते. या 4 कारणांमुळं लोक वंचित राहू शकतात. पण यांच्यापर्यंत पोहोचायचंच आहे आपल्याला. आणि तुम्हाला हे सगळं का सांगतोय त्याचं कारण सांग. मला मगाशी सहजपणे आम्ही महेशजींबरोबर बाहेर चक्कर मारून आलो आणि शेजारी शाळा आहे. त्या शाळेमध्ये 1ली ते 4थीची विद्यार्थी शिकतात. तुम्ही सगळ्यांनी गेले 5-6 दिवस पाहिलेच आहे. मी त्यांना विचारत होतो की या गावाची लोकसंख्या काय आहे, ते म्हटले 12,000 लोकसंख्या आहे. तर त्यांनी दुसऱ्या मिनिटाला एक खंत व्यक्त केली की शिक्षणाचं आमच्याकडे जरा महत्त्व कमी आहे. तर आपलं तुमचं सगळ्यांचा अनुभव गेला 5-6 दिवसाचा असंच आहे का? तुम्ही गावामध्ये गेलाय, लोकांशी भेटलाय, तर तसं आहे का प्रत्यक्ष? नाही ना. तर आपण काय केलं, आपल्या सगळ्यांना, म्हणजे ही पार्श्वभूमी तयार करतोय आम्ही, आपल्या सगळ्यांना असं माहिती झालंय की शाळेमध्ये जाऊन क्लासरूममध्ये बसून जर मी लेक्चर ऐकली आणि ती जाऊन परत पुस्तकं वाचली, गुगलवर सर्च केलं, परीक्षा दिली, पास झालो, तरच माझं शिक्षण झालं, अशी आपली संकल्पना आहे, बरोबर ना. पण गेले 5-6 दिवसात तुम्ही जे अनुभवत आहात त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षणापेक्षा जास्त शिकलाय का नाही? ज्या तुमच्या क्लासरूममध्ये कदाचित तुम्हाला कळल्याच नसतं. खूप साधी गोष्ट आहे. गावात काही झाडं लावली, त्या झाडांना आपल्याला जाऊन पाणी घालायचं, बरोबर आहे. खूप साधी गोष्ट आहे, पण किती योजना करायला लागते त्याच्या मागे. तर पाण्याचे टँकर उपलब्ध करून घेणं, मग ते त्या प्रत्येकापाशी पोहोचण्यासाठी तुम्ही बादली किंवा ती काय झाडी हे भरून घेऊन जाणं, ती झाडी ज्या टँकर घेऊन गेलो त्या टँकरपासून तिथपर्यंत घेऊन जाणं, तिथं ते ओतणं, ओतताना त्या झाडाच्या मुळाशीच पाणी पडेल याची काळजी घेणं, जास्त पडणार नाही पाणी याची काळजी घेणं किंवा कमी पडणार नाही याची दक्षता घेणं, असं सगळं करायला लागतं ना. हे पुस्तकात कधी शिकवलंय का? पुस्तकात काय सांगितलं, झाड लावा म्हणजे बी रोवा, वरनं माती टाका, झाडाला पाणी देत राहा रोज, म्हणजे झाड जगतं, बरोबर आहे. ही थेअरी. प्रॅक्टिकलमध्ये काय आहे, सांगितलेल्या 5 गोष्टी होत्या, म्हणजे त्याच्या मागं परत टँकरचं नियोजन करणारा, तुम्हाला त्या झाडांपर्यंत घेऊन जाणारा, तुमच्या हातात झाडी भरून देणारा किंवा तुमची झाडी झाल्यानंतर घेऊन आणणारा, मग झाड्या सगळ्या ज्या आहेत त्या एकत्र गोळा करणारा, त्या तुमच्याबरोबर परत इथे येणाऱ्या, अशा अनेक गोष्टी करायला लागतात ना. हे सगळं पण शिक्षण आहे. तर हे सगळी पार्श्वभूमी काम परत सांगतोय. तर काल कदाचित कालच्या विषयामध्ये शिंदे सरांनी तुम्हाला देशाची उज्ज्वल परंपरा, मी माझा समाज माझा देश हे काय सांगायचं याची पार्श्वभूमी सांगितली असते. त्यामुळे त्यांनी हेही सांगितलं की आपल्या देशावर सातत्याने आक्रमण होत राहील 8व्या शतकापासून पुढे. काही प्रमाणामध्ये शिवाजी महाराजांनी प्रयत्न करून ती आक्रमणं परतवून लावण्याचा प्रयत्न केला आणि शिवाजी महाराज आणि त्यांचे सगळे वंशज 1818 पर्यंतचे याचे पंतप्रधान पेशवे असायचे. तर अशा सगळ्यांनी मिळून ही परत एकदा परतवून लावलेली आक्रमणं इंग्रजांच्या धूर्तपणामुळं हे सगळं जे काही आपण जमा केलेलं स्वराज्य होतं ते परत एकदा खड्ड्यात गेलं. आधीच्या आक्रमकांना काही कळत नव्हतं. ते येत होते, आपल्या लोकांना मारत होते, आपल्याकडचं सोनं चांदी काय जे धान्य असेल ते लुटत होते, लोकांना दमदाटी करत होते, त्यांची जी काही उपासना पद्धती आहे ती बदलायला लावत होते. पण लोक निवांत होते. आमच्या घरांमध्ये जे काही चालू आहे ते सगळं आमच्या घरामध्ये नीट होतं. हे अभ्यास केल्यानंतर यांनी या प्रकारे लोकांना मारलं नाही, फक्त लोकांची डोकी फिरवली. कारण आमचं शिक्षणच असं दिलं की तुमचं सगळं चुकीचं आहे. आपल्याला सगळ्यांना सुद्धा हे ऐकताना असं वाटतं की काय चाललंय, लेक्चर काय देत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मी गमतीने हे उदाहरण नेहमी देतो. आता तर सगळीकडं निवडणुकीचा माहोल आहे, त्यामुळं तिकीटं वागताना काय असतं, आमदाराच्या मुलाला नगरसेवकासाठी, खासदाराच्या मुलाला आमदारासाठी,
उद्योजकाचा मुलगा उद्योजक असं आपण म्हणून चिडचिड व्यक्त करतो, बरोबर आहे? कधी कधी बरोबर पण आहे. पण दुसरी बाजू विचार करा की ज्या घरामध्ये शिक्षक आहे त्याचा मुलगा शिक्षक झाला, ज्या घराचा मुलगा चप्पल दुरुस्तीचा व्यवसाय करतोय ते चप्पल दुरुस्ती करतोय, ज्या घराचं सोनार काम करतोय त्याचा मुलगा सोनार काम झाला, तर ते चुकीचं आहे का? नाही. कारण तुमच्याकडं परंपरागत ज्ञान आहे म्हणून तुम्ही या विषयामध्ये अभिमानानं किंवा खात्रीने विश्वासाने काम करू शकता असं आपल्याला वाटतं की नाही? पण दुसऱ्या एखाद्याला करायला सांगितलं. आत्ता आपल्या सगळ्यांची परिस्थिती ती आहे, आम्ही सगळेजण आम्हाला नको असलेलं स्किल शिकतोय. मी मगाशी म्हणून महेशजींचं उदाहरण जे दिलं मी, एक गावात शेती खूप चांगली आहे, शेजारी नदी वाहते बरोबर, या नदीचं पाणी त्यांना उपलब्ध आहे, शेतीमध्ये भरपूर सगळं आहे. पण मुलं गावात ती शेती करायला तयार आहेत का? त्यांना कुठेतरी हे शिक्षण दिलं की ते जाऊन गावात नोकरी शोधायला. ही जी गडबड आहे त्याच्यामुळं ही एक पार्श्वभूमी सगळी आहे. दुसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध झाल्यानंतर जगामध्ये एक शांतियुद्ध सुरू झालं. ते शांतियुद्ध होतं अमेरिकेची भांडवलशाही विरुद्ध रशियाची साम्यवादीशाही. आणि या दोन मधल्या वादामध्ये तिकडं असं दिसत होतं की जसं आत्ता शिंदे सरांनी सांगितलं तुम्हाला, पैशाला खूप महत्त्व. पैसे असतील तो एकदम श्रीमंत. तुमचं स्वतःचं काय नाही, ज्याला जे जमतं त्यांनी गोळा करायचं. मी जमा केलेली संपत्ती माझी. आजही अमेरिका त्याच पद्धतीनं वागते. ज्यांनी पैसे गोळा केले, समजा मी काही पैसे गोळा केले तर मीच वापरणार. म्हणजे काय तर जगभरात कुणीही काही काम केलं तरी भाव कुठला वाढतो? डॉलरचा. हे तुम्हाला कळायला वेळ लागेल, त्याचा अभ्यास करा. पण चंगळवादाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांना काय शिकवली त्यामुळे अमेरिकन लोकांना, मी माझ्या जन्मात जे कमावतो त्याच्यापेक्षा जास्त मी खर्च केले तरी चालतं, म्हणून मग क्रेडिट कार्ड आहे. माझं क्रेडिट काय आहे तर मी खर्च करू शकतो 2000 रुपयाचा फॉर एक्झाम्पल, किंवा 20,000चा किंवा 2 लाखाचा. तर तुम्ही 2000 रुपये खर्च केले असं दिसलं आणि काही महिने तुम्ही ते परत केले 2000 रुपये, तर ते लगेच तुम्हाला वाढवून देतात 2 लाख करतात. 2 लाखाचा खर्च करा, ते तुम्हाला फेडता येतं तरी माहीत नाही. भारतामध्ये काय सिस्टीम आहे, तुमच्या घरामध्ये तुम्हाला पॉकेट मनी किती मिळतो का? आणि किती मिळत असेल तर आपल्याकडे सेव्ह करण्याची पद्धत आहे. आपल्याकडे पूर्वापार सांगितलं आलं की 10 रुपये कमवले तर 4 रुपये सेव्ह कर, 6 रुपयात खर्च मागव, कर्ज घेऊ नको असं सांगतात. आता कर्जाशिवाय आपण काही करत नाही. आता मुद्दा EMI किती याचा असतो. काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी वाईट आहेत. त्यामुळं या प्रकारे चालणारी गोष्ट, त्यामध्ये माणसाचं फक्त एक कमोडिटी झालेली आहे. माणूस म्हणजे कमोडिटी. तुम्हाला नोकरीला जायचं आहे का? तुझ्याकडे हे स्किल आहे, तुला आज मी 10,000 रुपये पगार देतो, तुझ्याकडे तुला 15,000 देतो. मग 10,000 वाला म्हणतो की 15,000 जिथे मिळतील तिथे जातो. माझ्याकडचं स्किल काय आहे याचा विचार न करता अनेक गोष्टी होतात. कमोडिटीचा कन्सेप्ट भांडवलशाहीमध्ये आहे. त्याच्यातलं काही वाद निर्माण झाले आणि त्यातलं साम्यवादाला जन्म झाला. मग ते काय म्हटले की असे जे कोणी आहेत औद्योगिक क्रांतीतनं जन्माला झालेले सगळे, त्यामुळे सगळ्या कामगार लोकांवरच अन्याय होतो. कारण तिकडे तुम्हाला दिसतंय की माणसाची किंमत काय नाही. तू जर या मशीनवर काम करत असशील तर पैसे देणार, नाही तर जा हकलून गेलं दुसऱ्याला घे. त्यामुळे कामगारांवर अन्याय सुरू झाला आणि मग त्यातलं साम्यवादाचा जन्म झाला की जगातल्या कामगारांवर एक व्हा, तुमचं जे काही काम चाललंय त्या सगळ्या कामाच्या विरुद्ध आवाज उठवा. आणि मग असा एक मोठा प्रयोग रशियामध्ये झाला. तिथल्या राज्यक्रांती झाली, तिथल्या राजाला हुसकून लावलं आणि जे कोणी साम्यवादाचा पुरस्कार करणारे होते ते तिथे जाऊन उभे राहिले. ही झाली पहिल्या महायुद्धाची गोष्ट 1917. पण हळूहळू लक्षात लोकांच्या काय आलं 1989 पर्यंत त्याचाही काही उपयोग नाही. आत्ताचं रशिया त्याच्या पलीकडे गेलं. चायना काहीतरी वेगळंच वापरते साम्यवादाच्या नावाखाली अर्धवट मॉडेल्स. हे सगळे जेव्हा होते त्याचा अभ्यास करून दीनदयाळजींनी एकात्म मानव दर्शन ही संकल्पना मांडली. त्याच्या मागून मूळ पण होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की भारताची जेव्हा स्वातंत्र्य लढाई चालू होती तेव्हा सगळेजण एका दिशेने काम करत होते. मग भारताच्या जी काही काँग्रेस म्हणून जी संघटना काम करत होती त्या संघटनेमध्ये जहाल विचार करणारे होते, क्रांतिकारक विचार करणारे होते, समाजवादी विचार करणारे होते, मध्यममार्गी विचार करणारे होते, साम्यवादी विचार करणारे होते. हे सगळे काम करत होते. पण सगळ्यांचा अल्टिमेट एम त्यावेळेचा काय होता? स्वातंत्र्य मिळालं, स्वराज्य मिळालं.
त्यामुळे सगळे एका दिशेने काम करत होते. पण त्यावेळी कोणीच विचार केला नाही की समजा हे आलंच तर पुढं काय, म्हणजे अगदीच कोणी केलं नाही असं नाही. पुण्यात त्या आगरकरांचं उदाहरण आहे, ते भांडत होते टिळकांशी. टिळक म्हणत होते आधी स्वराज्य, आगरकर म्हणत होते आधी समाज सुधारणा. असं आहेच अवेलेबल नाही असं नाही. पण त्याचं पुढं काय करायचं, कुठल्या दिशेने घेऊन जायचं, साम्यवादाच्या दिशेने जायचं, समाजवादाच्या दिशेने जायचं, भांडवलशाहीवादाच्या दिशेने जायचं, याचा विचार सखोल झाला नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही काहीतरी एक त्या वेळेच्या नेत्यांना वाटलं त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो. आज डाऊन द लाईन 60-70 वर्षानंतर त्यांनी केलेल्या सगळ्याच गोष्टी योग्य होत्या असं आत्ता वाटत नाही. काही बदलायला लागतो तर बदलतो आपण, तेही करू. पण त्या पार्श्वभूमीवर गेलं कुठल्या दिशेने पाहिजे हे सांगणारं चिंतन हे पंडित दीनदयाळजी उपाध्यायांनी आपल्यासमोर मांडलं, ज्याला एकात्म मानवदर्शन असं म्हणतात. त्यांनी मांडून 60 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जवळपास पहिली 40 वर्ष याच्यावर खूप छोट्या गटामध्ये चर्चा झाली, त्याचे प्रयोग सुरू झाले. म्हणजे माझ्या सुदैवानं ज्या परिसंवादाचा मी उल्लेख केला मागच्या सोमवार मंगळवारची तरी झालं, त्या ठिकाणी अशा 60 व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन्स होते, स्वयंसेवी संस्था, ज्या देशभरामध्ये गेले 30-40 वर्ष या प्रकारे प्रयोग करतात. आणि त्यातल्या 60 जणांनी आम्ही काय प्रयोग केले, त्यांनी काय फायदा झाला, त्याचे प्रयोग त्यांनी तिथल्या सप्रमाणाने मांडले. या सगळ्यातनं काय लक्षात आलं तर सरकारी काम असरकारी नाही होता. कळलंय का काही? सरकारी काम असरकारी नाही होता, अशी फोड केली तर गडबड आहे. पण मी असं म्हणतोय की सरकारी काम असरकारी नाही होता, म्हणजे शासकीय काम प्रभावी नसतं. आणि आपला सगळ्यांचा अनुभव आहे. तर तो करायचा असेल तर काय करायला लागतं तर एकात्म मार्गदर्शनच्या रस्त्याने जायला लागेल. दुसरं काय आहे, बिना जनसहभागिता असरदार काम नाही होगा. म्हणजे लोकांचा ज्याच्यामध्ये सहभाग नाही असं कोणतंही काम केलं तर ते प्रभावशाली परिणामकारक होणार नाही. स्वयंसेवी संस्था प्रभावीपणे काम करतात, त्यांना सरकारची काही वेळा मदत मिळते, काही मिळत नाही. तुम्ही गावामध्ये बघितलं असेल, अनेक कामं गावातली लोक मिळून करतात, ते कोणाच तरी मदत घेतात, काम करतात. सरकारच्या योजना त्यांना मिळतातच असं नाही, पण तरी इथे त्याचं काम प्रभावी दिसतं. या मंदिरात आल्यानंतर खूप भारी वाटलं मला. आल्या आल्या प्रवेश केल्यावर एकदम छान मंदिर असं वाटतं. तर पूर्वापार चालत आलेलं मंदिर आहे असं त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं म्हणजे काय, तर पूर्वीचं मंदिर कुठं आहे? तर इथल्या गावातल्या लोकांनाही सांगता येत नाही की हे मंदिर किती वर्ष जुनं आहे, पण पूर्वीचं दगडी बांधकाम होतं असं सांगता येईल. तर ते जुनं मंदिर जे आहे, म्हणजे देवीची मूर्ती असेल ती सोडली तर बाकी सगळं रिसेंटली डेव्हलप केलेलं आहे, पण मंदिर प्राचीन आहे. त्यामुळं आपला हा सगळा जो एकात्म मानवदर्शनाचा भाग आहे त्याच्यामध्ये खूप सारे बदल आपल्याला दिसतील, टेक्नॉलॉजिकल यूज आपल्याला दिसेल, पण तरी सुद्धा हे काम पूर्वापार चालत आलेलं आहे, ज्याला दैशिक शास्त्र असं म्हणतात. तर त्याच्या अनुषंगाने हे काम चालतं. आता यातल्या 4 सोप्या कन्सेप्ट तुम्हाला सांगतो ज्याच्यावर एकात्म मानवदर्शन हे चालतं. ते म्हणजे या गोष्टी 4 लक्षात ठेवा फक्त, की शरीर, मन, आत्मा आणि बुद्धी अशा 4 गोष्टींचा संयोग म्हणजे एकात्म मानवदर्शन, म्हणजे एकात्मता. ते म्हणाल हे काय सुरू झालं लेक्चर? एकदम साधी गोष्ट आहे. मी इथं बसलोय, माझ्या डोक्यावरची टोपी हलतीये, बरोबर? तर ती हलती याची जाणीव कुठतरी माझ्या डोक्याच्या काही पेशींना होत असेल. ती झाल्यावर काय करायचं? एकतर मी काही नाही केलं पाहिजे, पण जी सहज प्रतिक्रिया काय आहे तर माझ्या डोक्यावरच्या ज्या पेशी आहेत त्या शरीरातल्या सगळ्या मनाला सांगते की अरे हे जे हलतंय हे बरोबर नाही आहे. त्याच वेळी ती मेंदूलाही सूचना देते माझ्या की ते जे काही चाललंय ते करेक्ट कर. ते करेक्ट कोण करणार आहे? ते करणारा माझा हात आहे. ते त्याला शरीराचा वेगळा भाग काम करतो. त्यामुळे शरीर, आत्मा, मन आणि बुद्धी, म्हणजे पहिल्यांदा माझा आत्मा अस्वस्थ होतो, मन आणि आत्मा त्यावेळी काहीतरी गडबड चालली, हे हलव, हे नाही पाहिजे. हे माझ्या बुद्धीने कॅप्चर केलं की ती हाताला इन्स्ट्रक्शन देते, पायाला नाही देते, हातालाच देते. हातच हलतो माझा, पाय नाही आला.
तर हा जो माझा शरीरातला जो भाग आहे एकात्म असण्याचा, वेगवेगळ्या गोष्टी वेगळ्या ह्याच्यात घडतात, पण या चारी मिळून एकात्मता आहे. आणि ही माझ्या एकट्याच्या नाही, आपल्या सगळ्यांची आहे. आणि आपल्या सगळ्यांची म्हणजे इथं बसलोय त्यांची नाही, या पृथ्वी तलावर जी कोणी मानवी व्यक्ती आहे किंवा जो पशु आहे त्या पशुची सुद्धा तीच आहे एकात्मता. हे बरोबर आहे ना? त्यांच्या मेंदूच्या आकलन म्हणून काम घेऊ. हा झाला एक भाग. त्यामुळे ही 4 तत्व लक्षात ठेवा: शरीर, मन, आत्मा, बुद्धी म्हणून एकात्मता आहे. अशी अजून 4 गोष्टी आहेत. त्या आहेत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. थोड्या जड संकल्पना वाटतात पण अतिशय सोप्या आहेत. धर्म म्हणजे काय? दुर्दैवानं अन्य वादांनी या धर्म या विषयाला खूप वाईट करून टाकले. म्हणजे आता निवडणुकीच्या काळात तर त्याच्यावर अजून वाईट काय काय घडत राहतं. आपल्या सगळ्यांना शिवाय घालतात की तुम्ही हिंदू वाईट, मग कोणी उठतो म्हणतो मुस्लिम वाईट, अजून कोण म्हणतो ख्रिश्चन वाईट. बेसिकली हे धर्म नाहीत. ज्याला हिंदू धर्म असं म्हणतो तो धर्म म्हणजे काय? धारणा येते तो धर्म, म्हणजे ज्याची मी धारणा करतो तो धर्म. म्हणजे तुम्ही बसलाय समोर, तुम्ही पण मनुष्य मी पण मनुष्य, हे आपण मगाशी बोललो. जे तुमच्यामध्ये चालू आहे तेच माझ्यामध्ये चालू आहे हे पण आपल्याला माहिती. पण मग आपल्या दोघांच्या धर्मात फरक काय आहे? तर तुमचा आत्ताचा धर्म ऐकणं हा आणि माझा आत्ताचा धर्म तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं हा. त्यामुळे मी वक्त्याचा धर्म आहे, तुमचा श्रोत्याचा धर्म आहे. मग इथल्या तुम्ही इंडिव्हिज्युअल आहे. मी समजा आहे तर मी, माझा धर्म काय? मी कुणाचा तरी मुलगा आहे, त्यामुळे आई वडिलांच्या विषयी माझा एक धर्म वेगळा आहे. मी कुणाचा तरी पती आहे, तिथला धर्म माझा वेगळा आहे. मी कुणाचा तरी बाप आहे, त्या बाप म्हणून असणारा माझा धर्म वेगळा आहे. मी कुणाचा तरी मित्र आहे, मी कुठल्या तरी संस्थेचा मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर आहे, म्हणून माझा धर्म आहे. म्हणजे काय आहे? तर माझी कर्तव्य आहे धर्म असणार. त्या अर्थाने धर्म आहे. आपल्याकडे सगळ्यांनी उपासना पद्धतीला धर्म म्हटल्यामुळे गोंधळ झाला. रिलिजन हा शब्द धर्मासाठी नाही, रिलिजन हा शब्द उपासना पद्धतीसाठी आहे. भारतीय तत्वज्ञान वर्षानुवर्ष हे सांगतं, उपासनी पद्धत वेगळी वेगळी असली तरी तुम्हाला सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचं. आता ते एकाच ठिकाण कोण, प्रत्येकाला वेगवेगळं वाटतं. कोणी शंकर म्हणतो, कोणी तुळजादेवी म्हणतं, कोणी अल्ला म्हणतं, कोणी जीसस म्हणतं. काय वाटेल ते म्हणून असते, त्याच्याशी काय आपला संबंध नाही. पण ती जी काही शक्ती आहे तिथं आपल्याला पोचायचं आहे सगळ्यांना. उपासना पद्धती वेगळी असू शकते. तर या धर्माचं जेव्हा अधिष्ठान असतं ना आपल्या मनात, म्हणजे मी उठून एखाद्या मित्राला किंवा परस्पर एखाद्या व्यक्तीला जाऊन कानफाटात मारू शकतो नाही पटलं तर, पण हेच डेअरिंग मी माझ्या वडिलांची करू शकतो का? हे वडिलांनी चुकीचं सांगितलं हे कळलं ना तर आपण चिडचिड करतो, पाठ फिरून घरात निघून जातो त्या क्षणी, वाद नको म्हणून, बरोबर? आणि मग आईच्या माध्यमातून अजून त्यांच्या मित्राच्या माध्यमातून वडिलांना सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही सांगितलेलं चुकीचं होतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? पटलंय का? काही जणांना अजूनही पटलेलं नाही म्हणून विचारतो, कारण ऐकलं नाही त्यामुळं. तर हा धर्म प्रत्येक ठिकाणी असतो आणि त्या अर्थाने अर्थ असा विषय आहे. आता अर्थ म्हणजे काय? तर आपल्याला सगळ्यांना कमाई तर करावीच लागते, काही ना काहीतरी कमवायचं आहे. मग ती अर्थप्राप्ती करण्यासाठी आपण काही ना काहीतरी काम करतो. मग कुणी नोकरी करेल, व्यवसाय करेल, अजून काही असेल. पण ही अर्थप्राप्ती करताना सुद्धा माझा धर्म जागृत आहे का नाही हे महत्त्वाचं आहे. म्हणजे काय? तर मी पैसे कमवले पण रूढ अर्थाने समाजासाठी ज्याचा उपयोग आहे चांगला अशा अर्थाने कमवले. का समाजाचं काय होईल तिकडे मी लक्ष देणार नाही, पण मी माझ्या कुठल्याही मार्गाने पैसे कमवले. असं केलं तर आपण काय म्हणतो? भ्रष्टाचार करतो, गुन्हेगारी करतो, दरोडे टाकतो, दमदाटी करून पैसे गोळा करतो. हे सगळे मार्ग आहेत ना. ते करण्याला आपण, त्याच्यामध्ये धर्म नाही, हा अधर्म आहे, ती योग्यता नाही. तिसरी कल्पना काय? काम. आता या काम या शब्दाचा अर्थ आपल्याकडं एकाच गोष्टीसाठी लिहून ठेवला आहे तसं नाही. काम याचा अर्थ सुख किंवा आनंद. म्हणजे आत्ता मला जेवताना छान चपाती खायला मिळाली गडीची, आनंद वाटला. गुलाबजाम खायला मिळाला, आनंद वाटला, बरोबर? मला त्याच्यावर
छान भात वरण आणि भाजी करायला मिळाली, चविष्ट होती, आनंद वाटला. ऐका, ही खूप छोटी गोष्ट आहे आनंद वाटण्याची, पण ती आनंदाची गोष्ट ही आमच्या लक्षातच येत नाही. आम्ही आनंदासाठी काहीतरी अजून मोठं शोधत असतो. गडबड आहे ना. तुम्ही आज सकाळी आत्ता नाश्ता खाऊन झालंय, आता जर तुम्हाला सांगितलं की भाषण बंद करा आणि झोपायचं तर आनंद मिळणार आहे की नाही? मला याची खात्री आहे म्हणून विचारलं मी. पण या सगळ्यामधनं म्हणजे भले तुम्ही योगनिद्रा केली असली तरी त्या योगनिद्रेतनं मिळालेली जी काही विश्रांती आहे ती तुम्हाला पुरलेली नाही आहे. पण तरी सरांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं की कोणतरी येणार आहेत आणि मग परीक्षा करून देताना एकदम लंबा चौडा करून दिलेला आहे, त्यामुळे यांचं ऐकायला लागेल. आणि म्हणून मी सरांना आधीच सांगितलं होतं की विषय इतका सोपा आहे की तो समजण्यामध्येच अडचण आहे. तशी ही गोष्ट सांगितली. मला आनंद कशाचा आहे, मला सुख कशाचं आहे, त्याची आमची कल्पना वेगळी आहे. मला असं वाटतं की मी गाडी घेतली ना की मला आनंद मिळतो. प्रश्न उठतो कुठली गाडी घेतली, तर आज मी घेतली माझी एक ब्रेझा आहे, मी ब्रेझा घेतली, मला आनंद वाटतो. 3 वर्षानंतर आलं की ब्रेझा नाही, मला जरा BMW असायला पाहिजे असं वाटतं. संपत नाही ते. त्यामुळे आपल्याला त्याची एक गोष्ट सांगतो, म्हणजे खूप बेसलाईनची आहे. एक लक्ष्मणराव भिडे नावाचे गृहस्थ होते, आता ते नाही आहेत म्हणून होते असं म्हणतात. आणि ही गोष्ट आहे साधारण 2000 सालच्या आसपास, 25 वर्षापूर्वीची. तेव्हाच्या स्थितीतलं लक्षात ठेवा. रासव संघाचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. सगळ्यांना माहिती असेल कारण आता 100 वर्ष झाल्यामुळे सारखंच चर्चेत असतं. तर त्याचे ते प्रचारक होते आणि जगभरात जे काम चालतं त्या कामाचं ते काम पाहत होते. तर ते आपलं जे मालदीव्स बेट आहेत त्या बेटांवर तिथल्या लोकांना भेटण्यासाठी म्हणून गेले. तिथेही भारतीय खूप लोक राहतात जे स्वतःला भारतीय सनातनी समजतात, हिंदू समजतात, अशा पिढ्या तिथे आहेत. तर ही 2000ची गोष्ट असल्यामुळं त्या बेटावर आठवड्याच्या बुधवारी एक फ्लाईट उतरायचं, ते परत गेलं की पुढच्या बुधवारी पुढचं फ्लाईट यायचं. लक्षात घ्या, बुधवार ते बुधवार आठवड्यात एक फ्लाईट असायचं. त्यामुळे हे लक्ष्मणराव तिथे गेले, बुधवारच्या फ्लाईटने उतरले आणि मग त्यांना एक पत्ता मिळाला होता की इथं ही एक व्यक्ती आहे, या व्यक्तीकडे तुम्ही गेलात तर तुमची राहण्याची, खाण्यापिण्याची, लोकांची भेटण्याची व्यवस्था हे करते. त्यामुळे ते बुधवारी पोचले, त्या व्यक्तीला शोधत ते गेले गावामध्ये. तिथल्या शहरामध्ये त्यांचं एक दुकान होतं, त्या दुकानी जाऊन पोचले. त्यांनी पण त्यांना बोलवलं, छान म्हटले घरी चला, घरी घेऊन गेले. तर आता हे सगळं भारतीय कुटुंब आहे तिथं असणार. ते घरात गेले तर त्यांचे मुलगा मुलगी तिथं होते जे साधारणपणे 15, 17, 18 वर्षाचे होते, म्हणजे तुमच्याच वयाचे होते. आणि मग त्यांनी यांचं स्वागत केलं. त्यांनी पण त्यांच्या पद्धतीने चकित नाक मुरडलं. त्याचं कारण यांचा पेहराव धोतर आणि जब्बा म्हणजे सदरा, त्यामुळं त्यांनी त्यांचं नाक मुरडलं. पण ठीक आहे म्हणजे ओळख करून दिली, रात्री आज राहणार. तर त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली त्या मुलांशी. काय करतो, कुठल्या कॉलेजमध्ये, काय शिकतोस, अर्थात इंग्लिशमध्ये. पण ते गप्पांमधनं सुरू झालं. मग लक्षात आलं की घरात 7 वाजता ज्या व्यक्तींकडे गेले ते त्यांची आई होती तिथे. त्यामुळे तिनं 7 वाजता आरती सुरू केली संध्याकाळची देवघरात. त्या आरतीला तिनं बोलवलं, हे कोणी आले नाहीत, पण मग लक्ष्मणराव जाऊन उभा राहिले, आरती केली. मग रात्री जेवणानंतर सहज चर्चा सुरू झाली की अरे आरती तू का जात नाही? वी डोंट नो व्हॉट इट इज अ रिलिजियस काइंड ऑफ थिंग असं सोडून दिलं. मग त्यांनी हळूच त्याला विचारलं की याच्या मागचं शास्त्र काय आहे? आपल्या घरातली आजी, आई असं कुठेतरी आपल्याला सांगतं ना की ते करायचं असतं, ते एक शास्त्र आहे, बरोबर आहे. तर या वाक्यात खूप गर्भित अर्थ आहे, इतका साधा आहे की आपल्या लक्षात येत नाही. आपल्या घरामध्ये घंटा आणि आरती हे 2 वेगवेगळ्या गोष्टी एका वेळी चालू असतात ना. म्हणजे एका हातात आरती वर फिरत असते आणि दुसरा हात मात्र असा हलत असतो. या 2चं सिंक्रोनायझेशन आपली बॉडी, शरीर, मन, आत्मा, बुद्धी करेक्ट करत असते. आणि हे कर्त्या पुरुषाला करायला सांगतात. त्याचं कारण का, तर त्याचं हे सगळं सिंक्रोनायझेशन रोज चाललंय की नाही, सकाळ संध्याकाळ हे कळतं. लक्षात घ्या, हे घरांसमोरचं प्रेझेंटेशन आहे की या व्यक्तीचं सगळं शाबूत आहे. त्याला आरती पाठ आहे, एक हात फिरतोय, एक हात हलतोय, तोंडाने आरती म्हणतोय, त्याचा गती मेंटेन करतोय आणि हे सगळं तो करतोय. याचा अर्थ त्याचं शरीर, मन, आत्मा, बुद्धी एकत्र काम करते. हे शास्त्र आहे. तर ती घंटा
आपण सगळ्यांनी घंटा बघितल्यात ना आपल्या आपल्या घरातल्या. घरातली देवासमोरची छोटी घंटा ही पितळेची असते, सोन्याची असते. लोखंडाची किती जणांनी बघितली असते का? का नसेल? कधी विचार केला का त्याच्या मागं काय शास्त्र आहे? गणेशोत्सव आपण करतो ना, ढोल ताशा पथकात किती जण आहेत? अरे 2च जण आहेत. तुम्ही काय करता? ढोल ताशा पथकामध्ये सिमेंटचा जो आय सेक्शन असतो त्याचा तुकडा कापून आणता, तो लोंबकळला आणि जे टाण टाण करत एकदा लोखंडाने मार, बरोबर? काय होतं? बाहेर लोक शिवाय देतात, आपलेच लोक, की तुम्ही चुकीची गोष्ट करताय. घंटेमध्ये इथेही देवळात जाऊन बघा, इथे कधी तुम्हाला लोखंडाची घंटा दिसणार नाही. ती घंटा धापांच्या धातूची असते. त्याचं कारण त्याच्यावर तुम्ही काही आपटलं तर येणारा रेझोनन्स, हा शब्द माहिती आहे ना, कंपन, ती कंपन त्याच्या खाली तुम्हाला उभा राहून घंटा असते. घंटा अशी अशी वाजवायला देतो होतं कधी, जी तुम्ही ढोल ताशामध्ये वाजवता अशी घंटा कधीच वाजवत नाही. घंटा कायम डोक्यावर, हाताच्या वर असते आणि अशीच वाजवतो आपण. याचं कारण का? त्याचे जे रेझोनन्स येतात त्याची शेप असा आहे, बरोबर आहे? त्या शेपमुळे जे रेझोनन्स येतात ते तुमच्या पूर्ण शरीरामध्ये जावे याची योजना आहे. आणि ते रेझोनन्स सातत्याने काम करतात, म्हणून मंदिरामधलं वातावरण पवित्र राहतं असं वाटतं, कारण तिथली कंपनं तशी असतात. तुमच्या बॉडीत जे काही चालू असतं ते कंपनांनी शुद्ध होतं किंवा शांत होतं. हे शास्त्र आहे. आम्हाला सगळ्यांना मंदिर म्हणजे काही उपयोग नाही. जाहीर चर्चा, मंदिर कशाला बांधायचं, इस्पितळं बांधा, बरोबर आहे की? चर्चा होती की नाही अशी? कशासाठी असेल ती? इस्पितळं बांधा म्हणजे काय? ब्रेकडाऊन झाल्यानंतर रिपेअर करायला माणसाला न्या, म्हणजे हॉस्पिटल. आणि आमच्या घरातली आजीबाई तिचा बटवा आजार होण्यापूर्वी करायच्या गोष्टी सांगते, किंवा या सत्राच्या आधी तुम्ही जे केलं ते सगळं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स होतं, ब्रेकडाऊन मेंटेनन्स नव्हतं. योगनिद्रा काय सांगत होती? तुम्ही सकाळपासून थोडे उन्हातानात जाऊन आहात, थोडी शारीरिक हालचाल तुमची नेहमीच्या सवयीपेक्षा जास्त झालेली आहे, वजन उचललेलं असेल, खड्ड्याखुड्ड्यातनं हातपाय वेडेवाकडे हलवत गेलेले असाल, शरीर दमलेलं असेल, त्यामुळं शरीराला विश्रांती देण्यासाठी 15 मिनिटाची योगनिद्रा ही पुरते. हे शास्त्र आहे. हे आमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. फक्त आम्हाला काय केलं? आम्हाला हे विसरूच दिलं. तुमच्याकडे जे चालतं ते तुम्ही सगळे भिकारी. भारत देश म्हणजे काय? गारुडी, जादूगार, सपेरे यांचा देश. अशी शोधा तुमचं गुगल, तुम्हाला भारताची ओळख अशीच दाखवतं. आता बदलत चालली. पण काय? तर हा सगळा एक भाग आहे, तो सोडून द्या. तर त्या लक्ष्मणरावांनी हे सगळं शास्त्र त्या मुलांना सांगितलं. त्यांच्या ज्या रोजच्या गोष्टी, म्हणजे कोविडमध्ये भारताची गोष्ट सगळ्या जगाने स्वीकारली. ती कुठली होती? 2 गोष्टी स्वीकारल्या. एक होती घरात आल्यानंतर हातपाय धुणे. ही आपल्याकडे परंपरा गोष्ट आहे. घरातली आई आजी आपले कानाकपडे ओरडते, पहिले हातपाय धुणे मग घरात जेवायला बसायच्या आधी किंवा तोंडात काहीही टाकायच्या आधी हात धुवू. ही आमची कायम असणारी गोष्ट आहे. विशेष नव्हतं, जगाला विशेष वाटली आणि ही त्यांनी फॉलो केली. तिसरी गोष्ट काय होती? की तुम्हाला लोकांना भेटायचं आहे तर दोन्ही हात जोडून नमस्कार करा. आम्ही इथं सांगितलं की द डिस्टन्स, नमस्कार करायचे. आम्ही वर्षानुवर्ष करतो. समोर आलेल्या माणसाला मिठी मारण्याची आमची परंपरा पूर्वीपासून नाही. आम्ही नमस्कारच करतो आणि त्या नमस्कारांमधनं या हातांमध्ये, दोन्ही हातांच्या मध्ये अनेक ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स आहेत. ते एकमेकावर दाबले तर तुम्ही शार्प होता. टाळा काय वाजवताय सारखे सारखे मला नसतो. NSS क्लॅप गो असं म्हटलं की टाळा वाजवतो, बरोबर? काय होतं त्याने? तुम्ही परत फ्रेश होता. तुमच्या शरीरामधल्या ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्याला थोडा थकवा आला तो परत जागृत होतो. हे शास्त्र समजून घेण्याची गरज आहे. आणि तेच त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. असे 5-6 दिवस गेले. पुढच्या बुधवारच्या फ्लाईटने लक्ष्मणरावांना परत जायचं होतं. ते परत बाहेर पडताना ही 2 मुलं त्यांना भेटायला. त्यांनी असं केलं की तुम्ही आम्हाला खूप छान समजावून सांगितलं, त्यामुळे तुमच्यासाठी आम्ही एक गिफ्ट आणलं. असं म्हणून त्यांनी त्यांना गिफ्ट दिलं. ही 2000 सालची गोष्ट, त्यामुळे लक्षात ठेवा त्यावेळेची परिस्थिती आहे. त्यांनी ते उघडलं.
त्या आतमध्ये एक डिजिटल वॉच होती. तर तुम्हाला आठवत असेल की त्या डिजिटल वॉचमध्ये पूर्वी आत्ताही तास काटा सेकंदाचे ब्लिप डेट असं दिसतं. ते तेव्हा अगदीच नवीन होतं. आता अजून आपण खूप ॲडव्हान्स झालो. आम्ही सगळं आमचे पावलं मोजणारं आणि तत्सम सगळ्या गोष्टी हार्टबीट मोजणारं अशी घड्याळं वापरतो. पण लक्ष्मणरावांनी त्यांना ते परत दिलं. म्हणजे धन्यवाद, तुमची भावना मला पोहोचली, तुम्ही माझ्याबद्दल खूप चांगला विचार केला, मला आवडलं, पण हे मला नको आहे, मला याचा उपयोग नाही. ती मुलं त्यांना समजायचा प्रयत्न केला, तुमच्या वयाचीच मुलं आहे, असं प्रेझेंट दिल्यानंतर कोणीतरी नाही म्हणतोय. ते म्हटलं तुम्ही का घेत नाही आहे ते? म्हटलं दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट, मी आहे प्रचारक, माझ्या राहण्याच्या ठिकाणाने एक दिवस मी तुमच्या घरी राहिलो, एक दिवस त्या शेजाऱ्यांच्या घरी राहिलो, एक दिवस अजून या घरी राहिलो. आता तर मी हा देश सोडून जर कुणाच्या घरी त्याचा पत्ता मिळाला त्याच्या घरी मी जाणार. त्यामुळे माझं राहण्याचं ठिकाण नक्की नाही, सांभाळ कुठं. माझ्या जोडीत माझे 2 ड्रेस आहेत, ते वापरतो तेवढं पुढे जात घड्याळ कुठं सांभाळतो. मला म्हणून नको, हा एक भाग. दुसरा भाग, माझ्या हातात एक घड्याळ आहे. नाही म्हणजे आम्ही ते बघितलंय, ते खूप जुनं झालं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला नवीन दिलं. ते किल्लीचं घड्याळ होतं पूर्वीचं. तर ते म्हणले अरे हे घड्याळ नीट दाखवतो, वेळ चुकत नाही त्याची. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणले की या घड्याळाचा उपयोग काय? घड्याळाचा उपयोग काय? वेळ बघण्यासाठी. ते जर मला या घड्याळात दिसतंय तर मी नवीन घड्याळ कशासाठी घेऊ? त्यामुळे मला ते नको. तुमच्या भावना मात्र मला पोहोचल्या, त्या मी घेऊन जातो, घड्याळ मात्र तुमच्याकडे ठेव असं म्हणून ते बाहेर पडले. त्यांचे वडील जे होते, हा किस्सा कुठं सुरू झाला तर 2000 साली माझ्याबरोबरचे एक सहकारी होते जे अशाच प्रवासासाठी सिंगापूरमध्ये होते. आणि ते एका तिथल्या घरांमध्ये फार चर्चा नाही, हॉटेलमध्ये ती चर्चा चालू होती की उद्या लक्ष्मणराव येणार आहेत, तर त्यांचा प्रवास कोणाकोणाच्या घरी ते भेटायला जातील असं. ते शेजारच्या टेबलवरच्या माणसाने ऐकलं आणि त्यांना विचारलं आणि त्यांनी हा सगळा किस्सा सांगितला की ते लक्ष्मणराव त्या दिवशी नंतर मला भेटलेले नाहीत, मला त्यांना भेटायचं आहे, ते किती वाजता येणार आहेत, माझं उद्याचं फ्लाईट आहे, ते मी कॅन्सल करतो आणि त्यांना भेटून प्रवास करतो. दुसऱ्या दिवशी त्यांना ते प्रत्यक्ष भेटले, तेव्हा त्यांनी काय सांगितलं की म्हणजे मी तुमचे आभार मानण्यासाठी थांबलोय. ज्या मुलांच्या कानी कपाळी मी ओरडत होतो की तुम्ही आकारात गोष्टी खरेदी करू नका, ते दर शनिवार रविवार मार्केटमध्ये जायचे, रोज एक शर्ट आणलं, जॅकेट आणलं, शूज आणले, पॅन्ट आणली, कॅप आणली, काहीतरी घेऊन यायची. हे सगळं तुमच्या एका भेटीनंतर बंद झालं. तुम्ही काय जादू केली ती माहीत नाही. त्यामुळे लक्ष्मणांनी फक्त एवढंच केलं. मी त्यांना एवढंच सांगितलं की घड्याळाची गरज काय, त्यामुळे प्रत्येक वस्तूचा मूळ उद्देश काय ते बघून काम करा. आता ही म्हटलं तर सोपी साधी गोष्ट आहे, पण ही पचली पडते का आपल्या 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 घरामध्ये आपण किती वस्तू घेत राहतो आणि कचरा करत राहतो, आपण विचार करूया त्याचा. त्यामुळं काम हा जो शब्द आहे ना, आनंद मिळण्याचा, तो या सगळ्या गोष्टीशी निगडीत आहे म्हणून सांगतो की कुठल्या गोष्टीतनं काय आनंद शोधायचा. आणि मोक्ष नावाची कल्पना आपल्याला माहिती आहे. जसं माणसाचा आत्मा आहे तसं देशाची पण एक आत्मा असतो. कारण चिती असा शब्द त्यांनी वापरला. म्हणजे काय तर एखाद्या देशात गेलं म्हणजे भारताची प्रतिमा जगभरात काय आहे, स्टीव्ह जॉब्स, ज्याचं इन्स्ट्रुमेंट घेऊन तुमच्यापैकी निम्मेजण फिरत असतील आता, आयफोन, आयपॅड, बरोबर. तो बिचारा स्टीव्ह जॉब सांगत होता की मी मला कंटाळलो तेव्हा आम्ही भारतात हिमालयात राहिलो, यांना भेटलो आणि त्यांच्याकडनं मला जे तत्त्वज्ञान मिळालं त्यातनं मी इथं आलो, तुला कष्ट पडायची वेळ आली तर भारताचा, बरोबर. हे स्टीव्ह जॉब सांगतोय आत्ता 21व्या शतकात, म्हणजे 2000 सालची गोष्ट. तिथनं गेल्यानंतर त्यांनी हे सगळं सुरू केलं. आयफोन, आयपॅड जे काय आहे ते त्यातनं आलेलं आहे. एकदम कट मागं जाऊ, इसवी सनाच्या 500 वर्षापूर्वी अलेक्झांडर नावाचा किंवा सिकंदर नावाचा कोणीतरी राजा होता, ग्रीक राजा, ज्यांनी जग अख्खं युरोप जिंकल्यावर भारतात आला. भारत जिंकू शकला नाही, भारताच्या भूमीतच गेला. पण तो कोणाला भेटला? दंडीमास नावाच्या ऋषीला भेटला. त्या ऋषीने सांगितलं, हसले, तुम्ही ते सगळे कदाचित कोणी चाणक्य नावाची सिरियल बघितली आहे का कोणी? बघितली पूर्ण 52 पार्ट नसेल तर बघा, युट्यूबला अवेलेबल आहे, फुकट आहे. माझ्या सुदैवानं मी तुमच्या वयाचा होतो तेव्हा ती सिरियल आलेली होती, दूरदर्शनला होती. त्यामुळे ती दर रविवारी 1 तास असायची. त्यामुळे त्याचे 52 वर्षभर चालू होते, त्याचे 52 एपिसोड अवेलेबल होते. त्याच्यामध्ये हा प्रसंग अतिशय छान चित्रित केलेला आहे. आणि आपले मराठी कलाकार आत्माराम भेंडे म्हणून होते, ते त्या दंडीमासची भूमिका करत होते.
असा पण त्यातला भाग आहे. पण आमचं जे तत्वज्ञान आहे तो म्हणलं की तू काय म्हणजे तेच सांगत होते, तुझ्यात जे आहे तेच माझ्यात आहे, तू मला वेगळं काय देणार. त्याचे शिपाई जेव्हा आले विचारायला तेव्हा की तुम्ही या म्हणजे अलेक्झांडर तुमचा सत्कार करेल, मग तुम्हाला काय कपडे देईल, अजून काही होईल, मग त्यांनी काय होईल, असं त्यांनी प्रश्न विचारत राहिले. म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल, सुख वाटेल. ते म्हणले मला आत्ताही मिळते की. म्हणजे वेगळ्या प्रकारे 2 जाहिरातीमध्ये पण हा सूर वापरला जातो, बरोबर. पण ते आपलं तत्वज्ञान आहे की तुम्ही नेमकं काय करताय. तसं प्रत्येक भारताची ही ओळख आहे आणि म्हणून भारताकडनं ही अपेक्षा आहे की अख्ख्या जगाला मार्गदर्शन भारतातली लोक करतील. त्याचं कारण हे सहज आहे. भारतातनं अनेक लोक परदेशी जातात, तेव्हा आमच्याकडची जी कुटुंब व्यवस्था आहे त्याचं ते तिकडे गुणगान करत असतात. माझा मामा आहे, माझा काका आहे, माझी आत्या आहे, माझा चुलत भाऊ आहे, माझा मावस भाऊ आहे, माझा मामे भाऊ आहे. आमच्याकडे शब्द काय, ब्रदर, कझिन, नीस, आंटी, मामा, मावशी, आत्या, काकू, सगळ्याला आंटी. हे शब्द बघा किती वेगवेगळे आहेत आपल्याला. याचं कारण एवढ्या रिलेशन्सचं आम्हाला महत्त्व आहे, हे सांगायला लागतं, या सगळ्यांना घेऊन यायला लागतं. हे जसं आपल्या संस्कृतीची ओळख आहे, ही आपली चित्ती आहे, आपला आत्मा आहे आपल्या, तसं देशाचा असतो, प्रत्येक देशाचा. मग चायनाचा आत्मा काय, शोधा. रशियाचा आत्मा काय, अमेरिकेचा आत्मा काय, वेगवेगळा आहे. चंगळवाद असेल, साम्यवाद असेल, अजून काही असेल, त्यांचा आत्मा आहे. आपला आत्मा हा. आणि आम्ही फक्त माणसाचा विचार नाही करत. मगाशीच्या पण बोलण्यात येऊन गेलं, व्यष्टी, समष्टी, परमेष्टी आणि सृष्टी. आम्ही माणसापासून सृष्टीपर्यंत पोचतो, एका माणसापासून वसुदैव कुटुंबकमपर्यंत पोचतो. ही आमची मूळ तत्वज्ञान आहे आणि यातच आमचं काम चालतं. त्यामुळं एकात्म मानवदर्शन म्हणजे वेगळं काहीही नाही. या सगळ्यांचा विचार एकाच वेळी होईल अशी कुठलीही गोष्ट करणं म्हणजे अंत्योदयाचा विचार. अंत्योदय म्हणजे फक्त एकाच माणसाचा विचार नाही, म्हणजे कोणतरी खड्ड्यात शेवटचा माणूस असं नाही आहे. जी व्यक्ती ती माझ्याबरोबर राहते पण त्याला कळतच नाही शिक्षणाचं महत्त्व, त्याला शिकवणं माझं काम आहे का नाही. एखादी व्यक्ती ज्याला आर्थिक उन्नती झाली पाहिजे हे पण काही वेळेला कळत नाही. आपल्या गावांमध्ये किंवा आपल्या मित्रांमध्ये पण असे असतात की मला आर्थिक उन्नती तुझी झाली पाहिजे असं वाटलं तरी त्याला कळत नसतं काय करायचं. ज्याची आर्थिक उन्नती चांगली आहे त्याला ते खर्च कसे करायचे हे कळत नसतं. भरपूर पैसे आले मग काय करायचं, मग सोपा मार्ग आहे, सिगारेट पी, दारू पी, अजून काय. हे रस्ते चुकीचे नाही असं आपलं म्हणणं आहे का. ती आवश्यकता नाही करण्याची. किंवा आता आपल्या सगळ्यांचा एक युनिफॉर्म आहे, तो इथल्या भागाला पोचणार आहे, म्हणजे दिवसभर तुम्हाला उकडणार नाही, रात्री थंडी वाजणार नाही, अशा पद्धतीचं आहे, बरोबर. वेगवेगळ्या देशांमधले युनिफॉर्म तिथले जे आहेत ते आम्ही का वापरले पाहिजे, त्या ठिकाणी गेल्याला वापरले पाहिजे. म्हणजे ती इंग्लिश म्हण पण आहे, वेन यू आर इन रोम बी ओ रोमन, करेक्ट. पण तुम्ही आत्ता भारतात असता तो भारतीय व्हा ना, भारतात राहून रोमन कशाला म्हणतात. तर हे सगळं म्हणजेच एकात्म मानवदर्शन आहे. म्हणून मी असं म्हटलं की हे सोपं आहे पण समजायला अवघड आहे आणि वळाला तर अजून अवघड आहे. या तत्वज्ञानामध्ये त्यांनी सांगितलं की व्यक्ती जे काम करेल त्याचा उपयोग समष्टीला म्हणजे समाजाला, परमेष्टीला म्हणजे अन्य राष्ट्रांना आणि सृष्टीला सगळ्यांना होईल. मी काय करतो, मी चॉकलेट घेतो, आतलं चॉकलेट खातो, प्लास्टिकचा रॅपर घेतो, फेकून देतो. किंवा काही मुलं असतात, विशेषतः चालक असतात, त्यांना असं वाटतं की मला गाडी एवढा वेळ चालवायचं म्हणजे मलाच एकट्याला जगातलं टेन्शन आहे, त्यामुळे मी मावा खाल्ला पाहिजे. आणि मग ती माव्याची पिशवी अशी ती तोंडात ओततात, ते जे रॅपर असतं ते खिडकीवरून खाली फेकून देतात आणि थोड्या वेळाने काय करतात, रस्त्यात बघतात, दरवाजा उघडतात, रस्त्याचा रंग बदलतात आणि पुढे जातात. बरोबर आहे. सृष्टीचा, समाजाचा, सगळ्यांचा नाश आहे. हे नसणं म्हणजे एकात्म मानवदर्शन. त्याच्यापेक्षा वेगळं विशेष काहीही नाही. त्यामुळे मी खूप सांगायचा प्रयत्न केला आहे उदाहरणांच्या माध्यमातून. हे कळण्यासाठी तुम्हाला ही परत परत पुस्तकं, साहित्य वाचायला लागेल. कदाचित मी ही पुस्तकं दाखवतो की अशीच्या अशी तुमच्या सगळ्या इन्फॉर्मेशन गॅदर करण्याच्या रिसोर्समध्ये असतीलच याची खात्री नाही, म्हणून मी पुस्तकं तुम्हाला दाखवतो.
तिथं मिळालं तर आनंद आहे, पण माझी माहिती अशी आहे की तिथं ते अपुरं आहे. या सगळ्या कल्पना पूर्ण तुम्हाला मांडता येतील, समजता येतील असं तिथं उपलब्ध नाही. तुमच्यापैकी काही जण हे काम नक्की करू शकतात, त्याचा पुस्तकातून अभ्यास करावा आणि या साधनांवर मी ठेवावं, जेणेकरून इतर जण जे शोधतील पुढच्या काळात त्यांनाही मिळेल. मी विषय मांडणी म्हणून इथंच थांबतो. मला या ठिकाणी बोलायची संधी दिल्याबद्दल सप महाविद्यालयाचे सर्वजण, डॉक्टर पोपटराव शिंदे, डॉक्टर अविनाश मोरे आणि सर्व शेंडगे सर, या सगळ्यांचं आभार मानतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला काही प्रश्न विचारले तर मी जरा अजून काही चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. बाय द वे, अजून एक गोष्ट भारतीय पद्धतीतली तुम्हाला सांगतो जी खूप चांगली आहे, ती अशी आहे की प्रश्न विचारणं हा आमचा स्थायी भाव असला पाहिजे. पण प्रश्न विचारताना मी माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारतोय का समोरच्याचा अपमान करण्यासाठी विचारतोय याची काळजी घेतली पाहिजे. तर प्रश्न विचारणं ही मूळ भावना आहे, ती मात्र तुमची जागृत ठेवा. जो सगळ्यात चांगले प्रश्न विचारू शकतो तो जास्त शिकतो, हा माझा स्वानुभव पण आहे आणि हा इतरांचा पण अनुभव आहे. त्यामुळं दुर्दैवानं म्हणा किंवा काही, पण अतिशय घातक पद्धतीने झालेली आपली परीक्षा पद्धती ही प्रश्न विचारणारीच आहे. ती पूर्णपणे चुकीची नाही, पण त्यात काही अडचणी आहेत, त्या आपण वेगळ्या पद्धतीने सोडू. पण त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारा. मला त्यातलं जे समजलं मी ते अजून तुम्हाला विस्तृतपणे सांगू शकेन. धन्यवाद. Recess, let's go. धन्यवाद सर. स्वयंसेवकांना मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. बाकीच्या ऐकूया नमस्कार सर, मी अनुष्का दीपक बनसोड, एन एस एसच्या अजय ग्रुपची व्हॉलंटियर आहे. तुम्ही शेवटी म्हटलं होतं की इफ यू आर इन रोम बी अ रोमन, पण मग एकात्म मानव दर्शनच्या बाबतीमध्ये तुम्ही टी शर्ट्स घालून बोलले होते की जर आपण भारतात आहोत तर तुमचे टी शर्ट्स असे वेस्टर्न टाईप म्हणजे का असं तुम्ही. मी वेशभूषेबद्दल बोललो, टी शर्टबद्दल नाही. हां, अरे वेशभूषा पण. माझा मुद्दा असा आहे की मी उन्हाळ्यात जेव्हा असतो सहजपणे आपण वापरतो तेव्हा मुलं मुली दोघेही बरमुडा वापरतात किंवा हलके शर्ट वापरतो, पॅन्ट वापरतो, ड्रेस तसे असले पाहिजे. पण मी वेगळ्या अर्थाने पण बोललो की भारतामध्ये प्रत्येक वेळी अशा विचित्र वेशभूषेची गरज आहे. जो आमचा पारंपरिक जी वेशभूषा आहे ना, ती वेशभूषा तुम्हाला आजूबाजूच्या वातावरणामधनं तुमचं संरक्षण व्हावं यासाठी असणारी आहे. त्यात सुटसुटीतपणा यावा. म्हणजे खरं तर कपडेशिवाय मी एक वेगळं उदाहरण सांगतो, तू बसलीस तरी चालेल. मी शर्ट टी शर्टबद्दल बोलण्याचं दुसरं कारण असं की आमच्याकडे काय झालं, व्यवसाय आता फक्त टी शर्ट आणि शर्ट करणारच आहे. किती लोक आपले शर्ट किंवा तुम्ही किती मुली तुमचे कपडे शिवण्यासाठी तुमच्या एक टेलर आहे अशी स्थिती किती जणांची आहे? 1 2 3 4 5 6 7 8 किती जण आहे तुम्ही? 100 जण आहे. म्हणजे 8% लोक आहेत की जो आमचा पारंपरिक शिलाई नावाचा व्यवसाय होता, गावामध्ये एक शिलाई शिवणारी किंवा काही जणांच्या आई हे काम करत होत्या, घरचा व्यवसाय म्हणून तो सोडून, म्हणजे त्या ब्लाऊज शिकवत होत्या, साडी असेल तर तिला फॉल लावत होत्या, सिल्कच्या साड्या आल्या तेव्हा सुती साड्यांना फॉल लावायची गरज नव्हती, बरोबर आहे, पिको करत होत्या. हा घरगुती व्यवसाय होता. हे सगळे आम्ही मारले आणि कोणाकडे गेलो? इंडस्ट्रीकडे गेलो आणि मग आम्ही सगळे बेकार झालो ना. तोही शोधायला लागला. जो गावात शिवणारा कोणी टेलर होता त्याचा मुलगा आता टेलरिंग व्यवसाय चालत नाही, किंवा जी महिला होती तिच्या घरातलं कोणीही टेलरिंग व्यवसाय चालत नाही, म्हणून वेगळं काहीतरी शोधायला लागली. मग ती आमची या BA BCom BSc किंवा या सगळ्या शिक्षण पद्धतीत आली आपण जे शिकतोय त्यात. आणि मग त्यातनं परत आम्ही घरच्या व्यवसायाकडे गेलोच नाही. मग ती शेती असेल, टेलरिंग असेल, चर्मकार असेल, लोहारकाम असेल, इलेक्ट्रिशियन असेल, किती प्लंबिंग असेल, किती व्यवसाय आहे जे आम्हाला घरी लागत आहेत. आत्ता गवंडी काम आहे,
कोणी जात नाही त्याच्याकडं. लक्षात आलं का? आम्ही अशी वेशभूषा पाळली की आता मला शर्ट आहे, मला बसतो 42चा शर्ट, म्हणजे दुकानातून 42चा शर्ट घेऊन येतो, 42चा टी शर्ट घेऊन येतो. चूक नाही आहे, ते बरोबर आहे. या वातावरणात टी शर्ट शर्ट घालणं बरोबर आहे. पण मी व्यवसाय म्हणून काय केले लक्षात घ्या. मी एका माणसाच्या हातात दिलं, त्यांनी त्याच्याकडे 100 माणसांना त्यांनी व्यवसाय दिला असा, पण त्यांनी गावागावामधल्या सगळ्यांना खराब करून टाकलं. याचा विचार करा. हे एकात्म मार्गदर्शन आहे. तुम्ही गांधीजी सांगत होते ना, खेड्याकडे चला, स्वयंपूर्ण खेडं असलं पाहिजे, बरोबर ना? ते स्वयंपूर्ण खेडं असावे. गावामध्ये हे सगळेजण एकमेकांच्या बरोबर राहत होते. लोहार कामालाही काम होतं, सुतार कामालाही काम होतं, टेलरिंग करण्याला शिलाईचं काम होतं, सगळी कामं गावातच होती. चर्मकार होता, अवजार बनवणारा लोहार होता, सगळे होते गावामध्ये. हे सगळेजण आता गावातला व्यवसाय सोडून शहराकडे चालले. का? आणि शहरातून परत बकाल वस्तीत राहायला लागलं. शहराची अस्वच्छता वाढली. त्याचं कारण तेवढं केटर करण्याची, तेवढ्या सगळ्या लोकांना सार्वजनिक किंवा प्राथमिक सुविधा पुरवण्याची क्षमता त्या गावाच्या सगळ्या रचनेत नाही. आपण मग शिवाय घालतो प्राथमिक त्या महानगरपालिका किंवा नगर परिषद किंवा काय ग्रामपंचायत या सगळ्या लोकांना. सिस्टीम आम्ही खराब केली आहे, आमच्या लक्षात येत नाही. त्याचा जरा विचार करायला पाहिजे. खूप साधी गोष्ट आहे, पण ते आपल्या लक्षात येत नाही. मी त्या अर्थाने म्हणतोय. माझा शर्ट टी शर्ट याला विरोध नाही, पण तो प्रॉब्लेम आहे. मी शर्ट शिवून घेत नाही. आपली जी अजून एक वेशभूषा पद्धती होती ती काय होती? महिलांसाठी साडी, जी अजूनही काही प्रमाणामध्ये या तुम्ही सगळ्याकडे सुद्धा सण समारंभाला वापरत असेल, पण घरामध्ये आई कदाचित सलवार कुर्ता वापरत असेल, पण बऱ्याच वेळा साडी नेसते सणा समारंभाला, किंवा काही जणी साड्याच नेसतात. अजून आजी असेल तुमची तर गॅरंटेड साडीच नेसत असते. पिढ्यांमधला फरक सांग. तसे आमच्याकडे बघितलं तर आमची पुरुषांच्याकडे बघितलं आम्ही सगळे पॅन्ट शर्ट घालायला लागलो. माझ्या वडिलांपर्यंत काही वेळेला जब्बा आणि कुर्ता होता, पण माझ्या आजोबांच्या प्रत्यक्ष धोतर आणि पंचा होता. गांधीजींनी आम्हाला हे एवढं नक्की शिकवलं ना. गांधीजींनी काय केलं तर सर्वसामान्यांचा जो वेश आहे तो मी परिधान केला पाहिजे असं म्हणून धोतर पंचा स्वीकारला ना. त्याच्यावर पु ल देशपांडेंनी एक सार्कॅस्टिक कॉमेंट पण केलेली आहे अंतुबरोबरमधून, बरोबर आहे. गांधी गावावर फिरला, रत्नागिरीच नाही आला, त्याचं कारण त्याच्या धोत्राचं इथं महत्त्व नाही हे त्याला माहिती होतं, अशी ती कॉमेंट आहे. पण ती एक सत्य सांगणारी आहे की सगळेजण धोतरपंच नेसत होते. आता हे धोतरपंच काय आहे ते तुमच्या मापाप्रमाणे तुम्हाला शिवायला लागत नाही. मला 42चा शर्ट आहे का 44चा शर्ट आहे हे बघायला लागत नाही. धोतर जे एकदा मी घेतलं ते मी पण नेसू शकतो, माझ्यापेक्षा 44 साईज वापरणाराही नेसू शकतो, 48 वापरणाराही नेसू शकतो. असेच पंच होते, असं धोतर होतं. सेम गोष्ट साडीची आहे. आईची साडी मुलीला, मुलीची साडी आजीला, किंवा वाईस वर्षा, किंवा मित्रमैत्रिणींना अशी चालू शकते ना. त्यामुळे आमची पद्धत पण अशी होती. हे वेशभूषा हे घरामध्ये येतील आणि गांधीजींनीच दिलेलं एक तत्व होतं. काय होतं? गांधीजींनी सर्व स्वातंत्र्य चळवळ लोकांपर्यंत पोहोचवली. ते त्यांचं एक मदतीत होतं, ते म्हणजे चरखा. चरखा घेऊन काय करत होते? चरख्याने सूत कापायचं आणि घरातल्या घरात तुमची पंचे विणा, धोतर विणा, साडी विणा हे घरातल्या घरात करत होते लोक, म्हणून चरख्यावर चालत होते. आणि हे काम घरातच चालत होतं, याच्यासाठी कुठलीही फॅक्टरी नव्हती. हातमाग जे होते ते सुद्धा नंतर आले. त्याच्या आधी आमचे चरख्यावर विणत होते. म्हणजे हा घरगुती व्यवसाय होता पूर्वीपासून. तो सगळा लोप पावला वेशभूषेवरनं. म्हणून मी म्हटलं की मी एक कॉमेंट केली, याच्या मागे एवढं सगळं. आम्हाला जर परत गावांकडे जायचं आहे, परत स्वयंपूर्ण व्हायचं आहे, या गावात जे 12,000 लोक राहत आहेत या लोकांना इथंच व्यवसाय मिळायचा असेल तर काय काय करायला लागेल याचा विचार आपल्या सगळ्यांना करायचा आहे. तर आम्ही 2047चा विकसित भारत करू शकतो. तो विकसित भारत मॅकडोनाल्डचं बर्गर, सोनीची TV, काय BMW गाड्या यांच्याच फक्त माध्यमातून होणार नाही. ते काही ठिकाणी आवश्यक आहे, पण तेच पाहिजे असं काही नाही. सर, या विषयाचा अभ्यास आपण आपल्या राष्ट्रीय म्हणजे देशापुरतं करायला हवं किंवा जगाचा एकत्र विचार करायला हवा? जगापर्यंत म्हणून मला अशी कन्सेप्टच सांगितली की व्यष्टी, समष्टी, परमेष्टी आणि सृष्टी. सृष्टी फक्त भारतापुरती मर्यादित नाही, सृष्टी जगभरासाठी आहे. कुटुंब व्यवस्था फक्त भारताची किंवा माझीच महत्त्वाची नाही, वसुधैव कुटुंबकम आपलं तत्वच आहे. त्यामुळे हे एकात्म मार्गदर्शन हे जगभर व्हायला लागेल. ते आपल्यासाठीच फक्त नाही,
आणि म्हणून मी मगाशी तुम्हाला उदाहरण देताना तिकडं मालदीवचं दिलं होतं, बरोबर आहे, मॉरिशसचं दिलं होतं. याचं कारण तेच आहे, हे फक्त आपल्याला लागू असणारी उदाहरणं नाही, ती जगभर लागू होणारी उदाहरणं आहेत. पण प्रत्येकाची सुरुवात छोटी कुठली करायला लागते. तर ती भारतामधनं करू. UPI नावाचं प्रकरण भारतात सुरू झालं ना, आज अनेक देश ते मागतायत ना, तसंच आहे. अजून कोण? दोन गोष्टी, एक तर कळलं किंवा काहीच कळलं नाही. हरकत नाही. मला वाटतं की मी माझ्या बाजूने सांगायचा विचार केला. तुम्हाला काही जणांना पटलं असेल, काही जणांना पटलं नसेल, बिघडत काही नाही. पण या विषयाचा तुम्ही अभ्यास करा. माझी इच्छा अशी आहे की तुम्ही आता आपण सगळे 2025-26मध्ये येऊन पोचलो, 25 पार करू. आणि आपल्याला एक स्वप्न आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी दाखवलं आहे की 2047पर्यंत आपण विकसित भारत होऊ. त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा रोल महत्त्वाचा आहे. 2026 ते 47 ही जी 21 वर्ष आहे, या 21 वर्षांमध्ये तुम्ही लोक जे करणार आहात त्याच्यामुळं देश विकसित होणार का नाही हे ठरणार आहे. आम्ही कदाचित तुम्हाला रिसोर्सेस सांगू, रस्ता सांगू, इकडे या रस्त्याने असं जाऊ नको, या जाताना हे काटेकुटे असं सांगू, पण रस्त्याने चालायचं आहे तुम्हाला. आम्ही तुमच्या खांद्यावर बसून बघत बघत पुढे जाणार आहोत. जिवंत असू तर विकसित भारत बघू, नसेल तरी आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. पण तुम्हाला याच्यावर काम करायला लागेल. दुर्दैवानं तुम्हा सगळ्यांना आळशी करण्याचं काम प्रयत्नपूर्वक चालू आहे आणि हे मी खूप जबाबदारीने करणारं विधान आहे. याचं कारण तुमच्या हातामध्ये इन्स्ट्रुमेंट दिलं, तुमच्या हातामध्ये UPI दिलं, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला मोबाईल मिळाला, प्रत्येकाला UPI मिळालं, खूप चांगली गोष्ट आहे. पण मग मला प्रत्येकाला झोमॅटो मिळालं, प्रत्येकाला ब्लिंकिट मिळालं, प्रत्येकाला ऑनलाईन मार्केटिंग शॉपिंग मिळालं, गडबड काय? हे माझ्या घरात पण मी कधीतरी माझ्या मुलीला ओरडतो की एकदम काय पाहिजे, तांदूळ कटकट करू नको, मी अभ्यास करताना ब्लिंकिट 10 मिनिटात घरात कांदे आज 1 किलो, जे माझ्या इथं चालत 3 मिनिटांवर मिळतात ते घरात नाही येतात. पण मला गाजर काय दाखवतो, बाहेरच्या पेक्षा 3 रुपये स्वस्त आहे तुम्हाला आणि तुमच्या नावावर काय 10 क्रेडिट मिळाले वगैरे वगैरे. याला तुम्हाला आळशी करण्याचं काम चालू आहे. हे या क्षणी खूप आनंददायी वाटेल, पण तुम्हाला त्याची सवय लागेल. साध्या साध्या गोष्टी आहे. कुठलंही तुमचं सोशल मीडियावरचं ॲप घ्या, फेसबुक, इंस्टाग्राम, आता तर व्हॉट्सॲपसुद्धा. याच्यावर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर रेडीमेड मेसेजेस उपलब्ध आहेत. आता तुम्ही टाईप करायची गरज नाही, विचार करायची गरजच नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून एक लँग्वेज तयार केली जी आळशीपणाचं द्योतक होती. म्हणजे काय, TY, बरोबर ना, GNTC. मग सगळ्यांना माहिती आहे काय म्हणतोय मी. एवढे शब्द सुद्धा लिहायचे आम्ही कष्ट घेत नाही. असे आम्ही 80 बनत चाललो आणि हे करण्याची गोष्ट नाही. सोप्या गोष्टी करायला उद्युक्त केलं जाते, त्यातलं तुम्ही आळशी बनता. म्हणून मगाशी अगदी सुरुवातीला मी उदाहरण दिलं की NSSचं गाणं तुम्हाला जरा किती जणांना गीत पाठ आहे. मला ते पाठ असलं पाहिजे असं मला वैषम्य आहे, पण जे मी नेहमी म्हणतो ते मला सातत्याने पाठ असतं. ही साधी गोष्ट आहे, पण त्याची काळजी घ्या. बाकी तुम्हाला विकसित भारतामध्ये आनंद मिळू, त्याचा सगळा ते सगळं आम्ही अचीव केलं असा आनंद मिळवण्याची तुम्हाला ताकद मिळू आणि ते सगळं बघण्याची आम्हाला काय आमच्यासाठी या प्रार्थना आहे, आम्हाला ती बघण्याची संधी मिळू. धन्यवाद. धन्यवाद सर. या बौद्धिक सत्राची सांगता राष्ट्रगानाने होईल, तर मी सर्व स्वयंसेवकांना विनंती करते की त्याने जागेवर उभे राहावे. शुभ नामे जागे, तव शुभ
चेक करा तुम्ही सगळे कोण थिएटरमध्ये ऐकता तेव्हा पण लक्षात ठेवा चुकीचं लागतं का बरोबर. बसून